धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यामध्ये बोनगिरी गावामध्ये एक साठवण तलाव फुटला आणि शेतीचं नुकसान केलंय। अक्षरशः निसर्ग कोपला म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही अशी परिस्थिती ह्या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर हे सोयाबीन जे आहे हे सोयाबीन पूर्णपणे नष्ट झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि या ठिकाणी जर पाहिलं तर हे सोयाबीन पाण्यामध्ये वापलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। हे सोयाबीन शेतकरी आज किंवा उद्या हे सोयाबीन काढणार होता आणि ह्या शेतकऱ्याला अक्षरशः निसर्गानं मोठ्या संकटात टाकलेलं आहे। अद्यापही या ठिकाणचे पंचनामे नाही आहेत, परिस्थिती बिकट आहे, शेतकरी अडचणीत आहे। आता आपल्याबरोबर शेतकरी आहेत, मला सांगा किती एकरचा फड आहे सोयाबीनचा? माझा 10 ते 12 एकरचा सोयाबीनचा फड होता आणि तो काढणीला आला होता। आज आम्ही मजूर, काल गुरुवार असतो आमचा आठवडी बाजार, आज मजूर शुक्रवारपासून येणार होते। आम्ही सगळा फड काढून घेणार होतो। हातातोंडाशी आलेला सर्व घास तुम्ही बघू शकता। हे सोयाबीन पूर्ण काढायला आलं होतं, हातातोंडाशी आलेला आमचा पूर्ण घास गेलाय, निब्बर झालंय। हे काढणीसाठी आलं होतं सोयाबीन आणि आता हे ना काढणे योग्य राहिले आणि फार माझं म्हणजे 10-12 एकरचं म्हणलं तरी 4-5 लाख रुपयाचं माझं नुकसान झालंय आणि आता आम्ही खूप अडचणीत आहेत। आम्हाला यापूर्वी असा पाऊस या ठिकाणी पडला होता का? कधी झालं का? नाही, याच्या अगोदर असा कधीच पाऊस पडला नाही आणि याच्या अगोदर अशी परिस्थिती आम्हाला कधीच बघायला मिळालं नाही। कालचा जो पाऊस होता तो पाऊस नसून ढगफुटी सदृश्य पाऊस होता। त्याच्यामुळं आमचं एक 5-25 वर्षापूर्वीचं धरण होतं ते धरण फुटून या शेतीचं सर्व नुकसान झालंय आणि इथं एकही शेंग सोयाबीनला कुठेही राहिलेलं नाही। सोयाबीनचे झाड खत बियाचं तरी आता निघेल का नाही? खत बियाचं कधीच निघू शकत नाही। आता हे पूर्ण सोयाबीन मातीत गेल्यामुळे हे पूर्ण वापून येणार, एकतर निमार्द उपटून गेलंय आणि आम्ही जे काय सावकाराकडून दुकानदाराकडून उधार पाधार आणून जे काय आम्ही सगळी शेती केली ते आता आम्हाला ते एकतर रान विकावं लागेल किंवा मग आत्महत्या करून आम्हाला त्याचे पैसे आम्हाला बुजावं लागतील। ह्याच्याकडे आम्हाला शासनाने गांभीर्यानं घेऊन आम्हाला तात्काळ मदत करणं अपेक्षित आहे, नाहीतर आमच्या जगण्याचा काही अर्थ नाही। आणि एवढं नुकसान आमचं झालंय की आता आम्ही सांगू शकत नाही, एवढं आमचं नुकसान झालंय। एकंदरीत जर आपण पाहिलं तर पावसाची आणि पाण्याची तीव्रता किती होती आपण पाहू शकतो। या ठिकाणी जर समोर पाहिलं तर या ठिकाणी पाईपलाईनचे पाईप दिसतात, हे ठिबकचे पाईप आहेत आणि हे ठिबकचे पाईप सुद्धा कुठून वाहून आलेत हे सुद्धा म्हणजे लक्षात येत नाहीये, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। मोटर, पाईपलाईन हे सगळं ही धरण फुटल्यामुळं नुकसान झालंय। मला सांगा, आता तुम्ही या परिसरात बघितलंय काय, तहसीलदार वगैरे येणार आहेत का काय पाहणी वगैरे काय करायला? मला एकतर आपल्या TV9च्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगायचंय, तुमचं प्रशासन एवढं दिलं का? आज या ठिकाणी 150 हेक्टरपेक्षा जास्त शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। या ठिकाणी सगळं ठिबक वाहून गेलंय। मी स्वतः रात्री तहसीलदार यांना फोन केला होता, आतापर्यंत या क्षणापर्यंत कुठलाही शासकीय अधिकारी या ठिकाणी आलेला नाही। हा महाराष्ट्र शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्रात जर एखाद्या पालेभाजीच्या देठाला जरी हात लावला तर छत्रपती शिवराय त्याचा हात कापीत होते। त्या महाराष्ट्राचं तुम्ही मुख्यमंत्री साहेब नेतृत्व करताय आणि आज शेतकऱ्याची अशी परिस्थिती निर्माण झाली। शेतकरी निसर्गाच्या पुढे शेतकरी हातबलय आणि इकडे सरकारच्या पुढे हातबलय। मला आपल्या TV9च्या माध्यमातून आपल्याला विनंती करायची, मुख्यमंत्री साहेब तुम्हाला जर तुमच्या लाडक्या बहिणीचं कुंकू पुसायचं नसेल तर तातडीने या ठिकाणी पंचनामे करा। तातडीने पंचनामे करून या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। या भागात 150 हेक्टरपेक्षा जास्त नुकसान या ठिकाणी झालंय। आपण स्वतः आणि माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती, हे जे कुचकामी तहसीलदार आहेत पहिल्यांदा या तहसीलदारांवर कारवाई झाली पाहिजे। मी स्वतः रात्री त्यांना फोन करून सांगितलं होतं की या ठिकाणी सगळे शेतकरी अक्षरशः रडताय। तुम्ही आज संपूर्ण महाराष्ट्राने तो व्हिडिओ बघितलाय 9 सेकंदाचा, की तो शेतकरी आत्महत्या करायला पाण्यात उडी टाकायला लागलेला होता। आणि अशा परिस्थितीत जर प्रशासन या ठिकाणी येत नाही तर त्याला सर्वस्वी मुख्यमंत्री जबाबदार आहेत। मुख्यमंत्र्यांनी प्रशासनावर कारवाई करावी ही मी आपल्या TV9च्या माध्यमातून या ठिकाणी मागणी करतोय। एकंदरीत जर पाहिलं तर ह्या गाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनचं नुकसान झालंय, बाकी सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि ही नुकसान भरपाई देण्याची मागणी तळतळीनं शेतकरी करताना पाहायला मिळतात। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, भूम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।